अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुई कबनूर रस्त्यावरील गावालगत असणाऱ्या ऊसाच्या फडाला दुपारी अचानक आग लागली। यामध्ये गट नंबर 857 आणि गट नंबर 858 मधील सुमारे 5 एकर ऊस जळाला असून तोडणी सुरू असणाऱ्या फडातील ऊस वाहतुकीच्या 5 बैलगाड्या देखील जळाल्या आहेत। यामध्ये ऊसाचे सुमारे 3 लाख तर बैलगाड्यांचे सुमारे 2 लाखाचे नुकसान झाले आहे। यामध्ये एकूण सुमारे 5 लाखाचे नुकसान झाले आहे। याबाबत माहिती अशी, गट नंबर 857 आणि गट नंबर 858 मध्ये कुमार खूळ, जीवंदर खूळ, महावीर खूळ, राजेंद्र खूळ यांची शेती आहे। 2 दिवसापासून 11 बैलगाड्याच्या मदतीने ऊस तोडणी सुरू आहे। आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास अचानक ऊसाच्या फडाला आग लागल्याचे ऊसतोड मजुरांच्या लक्षात आले। तात्काळ मजुरांनी आपली बैले फडातून बाहेर काढली। परिसरातील शेतकऱ्यांना ही घटना समजताच एकत्र आले। शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। ऊस तोडणी सुरू असलेल्या ठिकाणच्या 6 बैलगाड्यांपासून ऊस आणि पाला बाजूला करून 6 बैलगाड्या सुरक्षित केल्या, पण बाकीच्या 5 बैलगाड्या मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्या। यामध्ये 6 गाडीचे दोन्ही टायर जळत असताना फुटल्या आणि जोरजोराचा आवाज झाला। यामध्ये बैलगाड्यांचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले, तर ऊसाचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। यामध्ये मजुरांचे प्रापंचिक साहित्य देखील जळले। नागरिकांच्या प्रसंगावधान आणि शर्थीच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचे नेमके कारण समजू शकले नाही। घटनेची माहिती समजताच मंडल अधिकारी जानकी मिराशी, तलाठी पूजा सावंत, पोलीस पाटील नितीश तराळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। महामीडिया 24 साठी मनोज अथणे, रुई। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।